Okay, so בסייעתא דשמיא נעשה ונצליח. Um, we start with a small prayer as usual. Um, nice prayer before starting learning anything. आपण ज्या वेळेला करतो ती आपण ती थोडीशी प्रेयर करतो. एव्हरी एव्हरीथिंग हॅज शुड हॅव अ प्रेयर. प्रेयरने आपली कोणती पण गोष्ट जी करतो आपण ती डिफरंट लेवलवर घेऊन जातो ऑफकोर्स आपण. तर मग आणि फॉर तोरा लर्निंग ऑफकोर्स इट्स नेसेसरी. सो हिअर यू सी, तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकाल तुमच्या स्क्रीनवर. Here. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר ההלכה, וישמחו בי חבריי. ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא. ולא ייכשלו חבריי בדבר ההלכה, ואשמח בהם. כי אדוני ייתן חוכמה מפיו דעת ותבונה גל עיניי ויביא את הנפלאות מתורתך. So with this short prayer, we start a shiur. Um, तुम्हाला माहित असेल आपण दरवेळेला आपण बोलतो का मिशनत ब्राखोत मध्ये शिकलेलो आपण ही प्रेयर आहे आणि ते आपण दरवेळेला बोलतो. सो ॲट द सेम टाइम वी ऑल्सो कीपिंग वॉट वी आर लर्निंग अँड ऑल्सो डुईंग वॉट वी आर लर्निंग. पण बोलतात का डिफरंट टाइप्स ऑफ माणसं असतात, लर्नर्स असतात. एक असतं तो शिकण्यासाठी शिकतो, नुसता जस्ट फॉर द इन्फॉर्मेशन. एक असतो तो शिकवण्यासाठी शिकतो, म्हणजे दुसऱ्यांना शिकू शकेल. आणि एक असतो तो स्वतः पाळण्यासाठी, म्हणजे तो स्वतः ती गोष्ट करू शकेल म्हणून शिकतो. ए, तर मग जो स्वतः करू शकतो, दुसऱ्यांना शिकू शकतो, इट्स अ नाईस थिंग, ऑफकोर्स इज गुड थिंग. पण जो स्वतः करण्यासाठी तो अभ्यास कशाला करतोय, म्हणजे तो इच अँड एव्हरी हलाखा पाहू शकेल आणि त्याचा हकादुश बरखूची इच्छा करू शकेल. त्याच्याने ती सदाची, ती कायमची त्याच्याकडे राहते ती गोष्ट. बारुख हशेम आपण जे शिकलो मसेकेत ब्राखोत मध्ये, वन ऑफ द थिंग विच यू कॅन, आपण पेरोत तर नाही आणू शकत सगळ्यांना ब्राखोत करायला आता, पण जी आपण गोष्ट शिकलो तोराचा अभ्यास करण्याच्या आधी त्याचा प्रेयर करतात ती आपण एव्हरी टाइम करायला ट्राय करतो. एनिवे ॲज युजल वी स्टार्ट विथ सेइंग रेफुआ श्लेमा לכל, फर्स्ट ऑफ ऑल टू कॉल ओले आमखा इस्रायल, त्यांना सगळ्यांसाठी ज्यांना पण रेफुआची गरज आहे त्यांच्यासाठी. मोमेंट, just gonna add someone. Oops. Fire. Okay, just a moment. Um, a moment. Wait up. Okay. Okay. Fine. So as usual, we say the refuah shlema. May the zchut, may the merit, आपण जे पण अभ्यास करू त्याचा मेरिट सगळ्यांसाठी ऑफकोर्स लागते. आणि टू बी רפואה שלמה לענה אלחנה בת סיוון, יעקב בן שרה, לא, יעקב בן שמחה, חי יצחק בן יעל שיראל, פסח יוסף בן הינדה. עם כל חולי עמך ישראל, סגן רפואה שלמה. לוקר לוקר. आणि ओके. ओके फाईन. सो वी ऑलवेज प्रे फॉर दीज पीपल, त्यांना सगळ्यांना रिफॉश श्लेमा मिळून दे. आणि आपला जी पण नमाज आहे ती जी पण आपण अभ्यास करतो त्याचा सूत, जे पण हेल्दी आहेत त्यांना हेल्दी राहायसाठी पण ते पण आपण नमाज चालू ठेवली पाहिजे कायमची. ॲट द सेम टाइम
להבדיל בין חיים לחיים. לעילוי נשמת אבי מורי בן ציון בן שרה, אמי מורתי, אה, פנינה בת אלישבע, שערני כפרת משכבה, עם כל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. Okay, so as usual, we'll start with a small परशुरामाबद्दल एक छान गोष्टी ऐकली. eh, तर आय विश टू शेअर विथ यू. परशुराम फार इंटरेस्टिंग होता ऑफकोर्स. मोशे रबेनू, परत मोशे रबेनू मिtzrayimला परत आला. मग त्यांनी मिरॅकल्स दाखवायला चालू झाले काइंड ऑफ. आणि त्याच्या आधीच आपण बघतो का आकाश बाळकुनी त्याला रिव्हील केलं स्वतःला मोशे रबेनूकडे. आणि मग बर्निंग बुश अँड एव्हरीथिंग तुम्हाला माहिती आहे. मोशे रबेनूला कसा आकाश बाळकू च्या समोर उभा राहिला आणि त्या संग बोलला. आणि आकाश बाळकूने त्यासोबत जसा फ्रेंड बोलतो त्याच्या संगत तसा त्यांनी त्याच्यासोबत बोलला. ए, तर इट्स आणि मोशे रबेनू पण नॉर्मल नॉर्मल वागले. जसं काय विचारलं का मला माझे कोण ऐकणार नाही, माझं कोण ऐकेल, मला बोलता पण बरोबर नाहीयेत. आणि रिझन्स दिले म्हणजे मग त्यांना, कारण त्यांना वाटलं का आरोन त्यांचा मोठा भाऊ त्यांना वाईट वाटेल. तर मी कसा काय मला भावाला दुखावू शकतो. पण इकडे प्रश्न होता पूर्ण इस्रायल लोकांना मिस्राईम मधून, इजिप्त मधून बाहेर काढायचा. आणि मोशे रबेनूला काळजी होती त्याच्या भावाची. हा, विचार करण्याची गोष्ट आहे, राईट? तर एवढी भावाची काळजी, एका माणसाची काळजी करतो आणि जेव्हा अख्खी जमात त्यावेळेला जास्त होते. नंतर मग बोलतात का 6 मिलियन, 6 लाख, सिक्स शेष में होते ओके, 600,000. ते नंतर 600,000 झाले मेन. पण आधी जास्त प्रमाणात होते जे ते 5 पटीने जास्त होते त्यावेळेला. तर अं, तर तेवढे पब्लिकला सोडण्याच्या आधी ते बोलतात नाही नाही 1 मिनिट, पण मी नाही जाऊ शकत, मला नाही येत, मी नाही जमणार, मला नाही जमणार माझा. कारण त्यांना मोठा भाऊ होता, त्याने त्याला प्रॉफेसी होती आधीपासून. आणि मग त्याला दुःख वाटेल म्हणून मोशे रबेनू बोलले का मला मला नको पाठवस, त्याला पाठव. पण आकाश बारुकोला माहित होतं का आरोनला काहीच नाही वाटणार आणि आरोनला अजिबात वाईट नाही वाटणार. आणि अरुण उलट जास्त खुश होईल का मोशे रबेनूला चूज केलं गेलं. आणि तसंच झालं. अरुण मनापासून खुश होता. त्याला अजिबात एक एक छोटीशी फ्रॅक्शन ऑफ थॉट मध्ये पण त्याचा डोक्यात विचार नाही आला का जळाफान होता त्याचा भावाचा. आणि आपल्याला माहित आहे का आरोन म्हणून गेमारा आणि आकाश बरोबर खूप बोलतोय का आरोन एवढा साफ माणूस आहे, एवढा तो नक्की एवढा चांगला माणूस आहे का त्याला अजिबात वाईट नाही वाटलं. असं बोलतात ते गेमामध्ये. बोलले आपण एक वेळा बोललो होतो का समज जर त्याला माहित असतं का त्याचं नाव लिहिलं जाईल आणि आकाश बरकू त्याचं जर बोलेल, तर त्यांनी मोशे रबेनूला खांद्यावर उचलून ऑर्केस्ट्रा बोलवून त्याला घेऊन गेला असता. कारण त्याच्याबद्दल एवढा स्तुती लिहिलंय का त्यांनी नुसतं मनामध्ये विचार नाही आलाय. आणि समज जर त्यांनी अजून मासे केला असता, अजून त्यांनी गोष्ट केली असती, अं, तर ती जास्त, तर त्यांनी अजून अजून गोष्ट केली असती, जेव्हा अजून मोठी गोष्ट केली असती, अजून काय काय केलं असतं. तर मग आपल्याला माहित आपले विचार कुठपर्यंत जाऊ शकतात. आणि चांगली गोष्ट कुठपर्यंत जाऊ शकते. तर माणसानी कोणती पण गोष्ट किती सिमखानी केली पाहिजे, किती माणसानी किती त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. जेव्हा माणूस दुसऱ्याला कोणतरी भेटतो तेव्हा त्यांनी चांगली स्माइल दिली पाहिजे त्याला. फुल स्माइल देऊन त्यांनी रिअली त्याला चांगला वाटलं पाहिजे समोरच्याला का बाबा हा कोणतरी मला मला व्हॅल्यू देतोय. नाही नुसतं हा बोलायचं म्हणून हॅलो शालोम आणि जा इकडून लवकर, असा मनात चेहऱ्यावरून समजतं का बाबा जा लवकर बाजूला हो, मला माझ्या रस्त्याला जाऊन दे. तसं नाही झालं पाहिजे का बाबा. एक प्रत्येक माणसाला अटेन्शन दिलं पाहिजे.
एनिवे, तर मोशे रबेनूचा प्रश्न होता. मोशे रबेनू तर तिकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली जी ए, आकाश बरोबर बोलला. जेव्हा मोशे रबेनू बोला का माझा तो नाही ऐकणार फारो, तो काय ऐकणार माझा. तो तर तो बोलला तुझ्या हातामध्ये काय आहे, काठी आहे फेक, आणि काठीचा झाला सर्प. आणि सर्प, आणि तो सर्प झाल्याबरोबर मोशे रबेनूने लांब उडी मारली, घाबरला सर्प, सर्पापासून लांब पळायला गेला. तेव्हा आकाश बळकवल्यावर काय नाही, त्याच्या शेपटीपासून धर आणि ती पुन्हा काठी झाली. तर त्याच्यापासून ए, मेरा इच्काक आर्ये एप्स्टीन कडून ती स्टोरीज ऐकले, ते तुमच्यासोबत शेअर करू शकतो. तर जेव्हा मोशे रबे जेव्हा तर प्रश्न येतो का मोशे रबेनू घाबरला कसा. घाबरायचं रिझन काय होतं, कारण आकाश कोणी बोललं त्याला फेकायला. तर सर्पदर आता घाबरलाच कसा, लाईक इट्स विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते एनिवे, तर एक इस्रायलमध्ये एक गोष्ट घडली होती का, एक माणूस अब्रेख, तो अं, तो त्याच्या घरी तोराचा अभ्यास करून अख्खा दिवस दुपारच्या वेळेला घरी जातात. तर तो दुपारी घरी गेला, मिनखा वगैरे करून घरी जातात ऑलमोस्ट. तर दुपारी घरी गेला, आणि घरी जाता जाता त्या बिल्डिंगच्या बाहेर त्याने त्याच्या एरियामध्ये ते बाजूला गवत काइंड ऑफ आहे राईट. तर तिकडे त्याला दिसला सर्प. एक सर्प दिसला, तर तो लगेच धावत गेला वर, आणि वाव एवढा मोठा सर्प दिसला मला तिकडे बसलेला. तो लगेच गेला. त्यांनी लगेच बिल्डिंगच्या सेक्रेटरीला फोन करायला ट्राय केला. सेक्रेटरीने काय उचलला नाही फोन. तो बोला हा खूप डेंजरस आहे, आता मुलं येतील थोड्या वेळात. डिपेंड्स, किंवा बहुतेक मुलं 3-3:30ला मुलं येतात घरी. आणि ऑफकोर्स मुलं काय डायरेक्टली त्या जिकडे रस्ता आहे तिकडून पाथवे मधून त्या छोट्याशा जागेवरून नाही जात, ते ऑफकोर्स गवतामधून जातात खेळत वेळत. तर ऑफकोर्स ते काय एवढं डेंजरस गोष्ट आहे, ते लगेच त्यांनी त्या सर्प पकडायसाठी एका प्रोफेशनलला फोन केला. तर तो प्रोफेशनल बोलला वाव हा, कुठे राहतो तो. तो बोला मी किर्यात सेफेरला राहतो. तर तो लोकेद नखाशिम सर्प पकडणार आहे, स्नेक कॅचर. तर तो बोला अरे वा, मी तर ऑलमोस्ट त्याच तुझ्या सिटीच्या बाजूनीच चाललोय आता. चांगला झाला बोललास, मी ऑलमोस्ट त्याच एंट्रन्स कडे आहे, मी तुझ्याकडे येतोय. ते राजगखा प्रतीत, म्हणजे ते सियाता दिशमाया, म्हणजे आकाश बायकोची काय मस्त सेटिंग आहे, एकदम परफेक्ट. तू फोन केलास आणि मी जवळ आहे तुझ्या सिटीच्या. व्हेरी नाईस, मी आलो ऑलमोस्ट, काय काळजी नको करूस, थोड्या वेळेत मी येतो तुझं. तर एक वेळ इकडून एक दुसरी स्टोरी त्यांनी सांगितली फार छान. का एक वेळ एक राबी बस स्टॉपवर थांबला होता, आणि वरून खूप पाऊस पडत होता. मस्त पाऊस पडत होता, जोरात पाऊस चालू झाला नुकताच. आणि एक त्याचा स्टुडंट, एक स्टुडंट शिवाचा, तो बाजूने जात होता गाडीनी, आणि त्यांनी नाही बघितलं अरे राबी उभा आहे आणि पाऊस पडतोय. तर राबीला बोला घे आतमध्ये आतमध्ये आतमध्ये. ते बोललं वा, मी नॉर्मली या रस्त्यावरून कधी जात नाही, पण आज हजगा खा प्रतीत आकाश बरोखूची इच्छा होती का मी तुम्हाला भेटीन, म्हणून मी बरोबर या रस्त्याने आलो. तर राव त्याला बोलले, तो रोष येशिवा होता त्याच्या येशिवाच्या आधीच्या. का काल पण मी, त्या दिवशी काही दिवस आधी मी पण असा उभा होतो, आणि खूप जोरात पाऊस पडत होता, आणि त्या बसस्टॉपच्या खाली उभा राहायला पण जागा नव्हती, आणि एवढा मुसळधार पाऊस होता, आणि 15-20 मिनिटं बस नव्हती, आणि मी भिजून गेलो, पूर्ण कपडे ओले चिंब झाले. आणि मग 15-20 मिनिटांनी बस आली. मी चढलो, घरी गेलो, कपडे वगैरे चेंज करून मला पुन्हा येशीवाला जायला लागला. तो पण अशगा हा प्रतीत होता. अशगा हा प्रतीत म्हणजे डिवाइन प्रॉव्हिडन्स. आकाश बाळखू नी माझ्याकडे लक्ष दिलं, तो पण, त्याला पण हजगा हा प्रतीत बोलतात का. कारण नाही नुसतं ही गोष्ट मला वाटते चांगली आहे म्हणून आकाश बाळकोनी दिली, ही पण गोष्ट जी झाली त्या दिवशी पण मी भिजलो पावसामध्ये, ती पण परफेक्ट होती, आणि ती पण हजगा हा प्रतीत आहे. म्हणून माणूस जेव्हा वापरतं काय रे,
किती मोठी परमेश्वराची मदत आहे मला. कोणत्या सगळ्या गोष्टींमध्ये हाशिमची मदत आहे. तर ही पण गोष्ट जी चांगली घडली, आणि ती पण गोष्ट जी मला नव्हती पाहिजे ती घडली. त्याचा त्याचा अर्थ आहे आकाश बरोबर ती गोष्ट जी नाही जी नव्हती पाहिजे मला आणि ती घडली ती पण बरोबर होती, ती पण हजगा खापरत तिथे. ते त्यांनी शिकवलं एनिवे. तर हा सर्प पकडायला घरी आला त्यांच्या बगीच्यामध्ये, आणि ह्यानी या बॅल्कनीमध्ये लक्ष ठेवून होता तो सर्प कुठे पळणार नाही म्हणून. तो सेकंड फ्लोअर राहत होता. त्यांनी वरून खालून बघतोय आणि त्याला बोलला, इकडे इकडे लेफ्ट हँड साईडला तिकडे झाडांमध्ये त्या दगडांच्या मागे सर्प येतो. तर त्यांनी लगेच त्याची काठी वगैरे काढली मोठी, आणि सगळ्या गोष्टी घेऊन आला होता कोर्स, प्रोफेशनल. आणि एक वेळा ते सर्प पकडायला तो कुठे इकडे आतमध्ये, ओके, तो हळू 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 जवळ गेला पकडायला. आणि पकडणार तेवढ्यात हसायला लागला, जोर जोरात जोर जोरात हसायला लागला. तो वरून बोलतो, काय झालं तुला, सर्व ठीक आहे ना? तो बोलतो, हसतोय हसतोय हसतोय. तो गेला आणि हाताने तो सर्प धरला हातामध्ये आणि दाखवलंय, बघ प्लास्टिकचा सर्प आहे. खरा नाहीये. अ, अ, खोटा सर्प होता. स्थाम कोणीतरी ठेवलं होतं तिकडे. तो बोलते काय, मोठी जोक झाली. एनिवे व्हॉट एव्हर. तो आवरेक त्याला आला, बोलला, अरे मला माहित नव्हतं. तो घे, काय नाही काय नाही, मी तुझ्याकडून जास्त पैसे नाही घेणार, काळजी नको करू. मी ऑन द वेच होतो. ऑफकोर्स तुझ्याकडून जास्त पैसे नाही घेणार, नुसते 300 शेकेल दे मला, जेव. 300 शेकेल दे, मस्त पीक भरपूर माझ्यासाठी, जास्त नाही येणार. हो, 300 शेकेल दे, जास्त नाही येत. ओके. आता काय बोलायचं. प्रोफेशनल लोकांमध्ये एक आलाखा आहे. फाईन, आपण आलाखा ते एवढे नाही शिकत इकडे, पण या प्लॅटफॉर्मवर. पण एक गोष्ट आपल्याला माहित पाहिजे, जेव्हा आपण प्रोफेशनलला बोलवतो, तेव्हा समज मग आपण त्याच्यासोबत आधी नाही ठरवलं किती किती पैसे घेणार आहे तो. आणि ती बहुतेक माणसं चूक करतात, आधी ठरवत नाही, बोलतात नाही माझ्या ओळखीचा आहे आणि तो काय जास्त घेणार नाही, मला माहित आहे. अरे किती 2 मिनिटाचं काम आहे, तो कुठे काय घेणार आहे. त्याला काय नाही फरक पडतो, एवढं काय नाही घेणार. पण एनिवे नंतर त्यांनी पैसे मागितले, अरे 450 शेकेल मागितले. हं, एवढ्या गोष्टीसाठी 2 मिनिटाचं काम केलं त्यांनी. तर प्रोफेशनल मध्ये हालाखाप्रमाणे, समज जर माणसं संगत नाही ठरवलं आधी, आणि तो प्रोफेशनल आहे आणि त्याला काम करायला सांगितलं, तर नंतर तो काय बोलेल तेवढे पैसे त्याला दिले पाहिजेत. तर ते माहीत पाहिजे आपल्याला. म्हणून जास्त चांगलं असतं जेव्हा किती पण माणूस क्लोज असेल, किती पण माणूस जवळचा असेल, आणि ते 2 मिनिटाचं काम आहे, अर्धा मिनिटाचं काम आहे, डझंट मॅटर, त्याला विचार पाहिजे किती घेशील तू. आणि तसा तो बोलला, अरे 50 शेकेल, 150 शेकेल, 200 शेकेल, तर इट्स फाईन. नाहीतर मग तो जेवढं बोलेल तेवढं त्याला द्यावं लागतं. दॅट्स दॅट्स वन ऑफ द लॉज इन हालाखा. हालाखाचा तर लॉ आहे, पण एनिवे तुम्ही फाइंड आउट करू शकता रब्बानीपासून. मी ऐकलं, मी तुम्हाला बोलतोय. तर म्हणून कोणत्या पण प्रोफेशनल बोलताना त्याला विचारलं पाहिजे किती घेशील. हा. नंतर पण मग नंतर पुढे आता पण कनेक्शन चांगला राहतं. नाहीतर मग सगळे सरप्राईज होतात. इस्रायलला जास्त सरप्राईज होतात, कारण ते 2 मिनिटाच्या कामसाठी पण फुल रेट घेतात केव्हा केव्हा. तर मग ते विचारायला पाहिजे. एनिवे, तर त्याला काय ऑप्शन नव्हतं, त्याला माहित होता काय त्याला. तो मागितला, दिलं पाहिजे, असं काय करेल. तर त्यांनी कसे तरी दिले त्याचे. 300 शेकेल दिले. आणि मग तो सर्प घेतला आणि विचारायला लागला, सगळ्यांना जाऊन विचारला, कोणाचा सर्प आहे, कुठं कोणाचा हा प्लास्टिकचा सर्प कोणाचा आहे. पहिला दरवाजा ठोकला, दुसरा दरवाजा ठोकला. त्याला विचार, हा तो वर तो शिमोन राहता ना, शिमोन, त्याचा सर्प आहे तो. तर त्या शिमोनकडे गेला आणि त्याला विचारला, तुमच्याकडे सर्प आहे प्लास्टिकचा खेळायचा?" तो ते, या या आम्ही, तुम्ही काल खेळत होता खाली?" या ऑफकोर्स, आम्ही मुलांसंगत खेळत होतो मी." तो बोलला, हा बघा, हा सर्प तुमचा. हा यो पितो दा बाबा, थँक्यू व्हेरी मच सर्प परत दिल्याबद्दल. आता मला तुम्ही 300 शेकेल दे. 300 शेकेल कशासाठी? तर ते नाही, तुमच्यामुळे, तुम्ही सर्प तर सोडल्यामुळे मला वाटलं का सर्प आला, आणि म्हणून मी मागवला. आणि त्या लोकेत नकाशिमला मागवला, आणि त्यांनी त्यांनीच 300 शेकेल दिले. आता तुम्हाला दिले पाहिजे, तुम्ही भरले पाहिजेत पैसे. तो बोले, मी कशाला भरू, ते तुमची चूक होती. प्लास्टिकच्या सर्पाला घाबरता, माझा प्रॉब्लेम नाही आहे. जसा ज्यांच्याकडे कुत्रा असतो त्यांच्याकडे काय बोलतात ना, की तो कुत्रा काय नाही करत, तो फार छान चांगला कुत्रा आहे.
तो काही नाही करत. तो हो फार फार मोतेक आहे, मोतेक. मोतेक कुत्रा आहे. फार छान कुत्रा आहे तो, काही नाही करत. पण जो माणूस कुत्र्याला घाबरतो, तो किती पण चांगला असेल तो कुत्रा, तो शेवटी कुत्राच आहे. तो माणूस घाबरेलच. तर इकडे तुझं नाही, तो प्लास्टिकच्या सर्पाला घाबरतो, तुझा प्रॉब्लेम आहे. तूच भर, माझा प्रॉब्लेम नाहीये. ते एनिवे ते बेद्दीनकडे जातात, बेद्दीनला विचारतात, रब्बानीमला विचारतात काय करायचं. दोघं चोमेरतोरा मिक्स होत आहेत. रब्बानीमकडे जातात. कोणामुळे डिस्प्यूट असेल, कोणा भांडण असेल तर कोर्टामध्ये नाही जात नॉर्मली. रब्बानीमकडे जातात आणि तोराप्रमाणे डील करतात. तर त्यांना बोलले का हलाखाप्रमाणे हलाखाप्रमाणे त्यांनी पैसे दिले पाहिजे त्याला. का? कारण समजच सर्प त्याने दिसला त्याला, तो काय जाऊन चेक करणार नाहीये का तो सर्प प्लास्टिकचा आहे का रबरचा आहे का खरा सर्प आहे. तो सर्प दिसला तर तो पळून जाईल, पहिली गोष्ट लांब पळून जाईल. आणि त्यांनी त्यांनी सोर्स कुठून आणला? मोशे रबेनू. मोशे रबेनू. मोशे रबेनू सगळ्यात हुशार माणूस, सगळ्यात सगळ्यात हुशार माणूस, सगळ्यात प्रॉफिट, एवढा सगळ्यात मोठा प्रॉफिट. आणि आकाश बाळको त्या संग त्याला बोलला लकडी फेकायला, आणि तरी सुद्धा तो सर्पापासून लांब पळाला, लिहिलंय. तर मग अजून काय पाहिजे? फोराश एकदम क्लिअर आहे का जेव्हा पण माणूसला सर्प दिसतं, तो चेक करत नाही बसत का, जवळ जात नाही बघायला का तो खरा सर्प आहे का नाहीये. तर त्यांनी त्याला पैसे दिले पाहिजेत, कारण त्याच्यामुळे एवढा मोठा त्याला लॉस झालाय. तर एनिवे, तर दॅट्स वन ऑफ द स्टोरी. दुसरी स्टोरीचा आपल्याला टाइम नाही आहे. आपल्याला जास्तच नेक्स्ट टाइम आपण मे बी ती स्टोरी बघूया. ए, पण ओके, फाईन. तर म्हणून आपण इकडे बघतो का तो जेव्हा पण माणूस एक चुकीची, एक डेंजरस गोष्ट बाहेर ठेवतो, नाही तर डेंजर गोष्टींसंगत डील करतो. आजकाल कुत्रे पण बोलू शकतो आपण, इट्स अ डेंजरस थिंग. लाखाप्रमाणे पण खूप गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. आमच्या एरियामध्ये एक कुत्रा आहे, ज्याला बाहेर नाही फिरवत ते लोक. त्यांनी गाडीने घेऊन जातात लांब डोंगरावर, आणि मग तिकडे तो फिरतो, आणि पुन्हा त्याला गाडीमध्ये आणतात आणि घरी. रस्त्यावर त्याला फिरवत नाही, कारण तो मोठा मोठा कुत्रा आहे. डॉबरमॅन, स्पेशल काइंड ऑफ डॉबरमॅन, तो जाडा मोठा डॉबरमॅन आहे. आणि त्याला कोण पण लांबून पण घाबरेल तरी, बघेल तरी पण घाबरेल तो. आणि छोट्या मुलांचा विसरून जा, आणि प्रेग्नेंट बाई तर आपण बोलत पण नाही. आलाकाप्रमाणे इट्स अ बिग प्रॉब्लेम. म्हणून जी पण डेंजरस गोष्टी माणसाने घ्यायच्या आधी विचार केली पाहिजे, आणि घेतल्यानंतर पण सांभाळली पाहिजे. कारण खासवे शालोम पुढच्या जगामध्ये गेल्यानंतर बोलते, तुम्ही एवढे लोकांचे मर्डर केलेस का? तो बोलतो, नाही, तुझ्यामुळे एवढे स्त्रिया जे प्रेग्नेंट होते त्यांचे खासवे शालोम पालोच झाले, खासवे शालोम, त्याच्या कुत्र्यांमुळे. तर बोलतात का, हा ह्याच्यामुळे. तर मग सांगता नाहीत आपल्याला. म्हणून माणसाने कोणती पण गोष्ट करायच्या आधी विचार केला पाहिजे. कधी कोणाला घाबरायच्या आधी विचार केला पाहिजे. सरप्राईजेसचं मी नाही बोलत, पण घाबरायच्या आधी, घाबरणे पण एक काइंड ऑफ सरप्राईज असते. पण केव्हा केव्हा माणूस वर्षानुवर्ष नाही भेटत आणि एकदम अचानक समोर येतो, तर ते पण डेंजरस असू शकते. सगळ्यांना माहितीच स्टोरीज, मला बोलायची गरज नाहीये. पण तर ते सरप्राईजेस पासून सगळ्यांनी सांभाळलं पाहिजे. आजकालचे माणसं फार वीक आहेत, आधीचे माणसं स्ट्रॉंग होते. सांभाळलं पाहिजे. एनिवे, आपण बेजात शेम आता मिशनावर जाऊया आपण. आणि मिशनामध्ये आपण थर्ड मिशना केला होता मला वाटते लास्ट टाइम. थर्ड मिशनामध्ये आपण होतो. ओके, थर्ड मिशना आपण वाचूया. मे बी आपण फोर्थ मिशना चालू केला होता का, मला आठवत नाहीये. पण लेट्स सी. ओके, हा, आपण बोललो होतो थर्ड मिशना कम्प्लीट केला होता आपल्याला थर्ड मिशना. आणि मग आपण फोर्थ मिशना मध्ये चालू करूया आज. ओके, लेट्स स्टार्ट द फोर्थ मिशना.
आणि चान्स मिळेल तर अजून एक छोटी स्टोरी आपण त्याच्याबद्दल पण बोलूया. का कोणती पण म्हणतं, कोण पण छोटीशी छोटी गोष्ट जेव्हा आपण करतो त्याचा इफेक्ट किती मोठा होऊ शकतोय आणि त्याचा इफेक्ट कायमचा होऊ शकतोय. छोटी छोटी गोष्ट, एक छोटासा एफर्ट, अजून छोटासा एफर्ट, अजून थोडीशी मेहनत आणि थोडा सॅक्रिफाईस, त्याच्याबद्दल एक छान स्टोरी आहे. आय होप चान्स मिळेल, नाहीतर मग बघूया आपण. एनिवे, सो फोर्थ मिशना आपण बघूया. השוחט את הפסח על החמץ. एनिवे, या मिशनायोत मध्ये, या पेरेक मध्ये, या चॅप्टर मध्ये आपण बघतो डिस्कस अबाउट पेसाख, पेसाखचं सॅक्रिफाईस बद्दल. आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो एवढे आठवडे या पेरेक मध्ये, या चॅप्टर मध्ये, का पेसाखचं अर्पण केव्हा केलं पाहिजे, कोणत्या अर्पणच्या आधी केलं पाहिजे, केव्हा तो पसूल होऊ शकतो, केव्हा तो असूर अलाउड नाहीये, काय काय आला होते पेसाखचं अर्पण द्यायच्या वेळेला, ते आपण बघितले होते. तर फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच्यामध्ये, का ते अर्पण नाही नुसतं, समज शेकितामध्ये कसं, शेकिता करताना, स्लॉटर करताना, जेव्हा माणसाचा चूक झाली, समज त्याला डेंट मिळाला सुरीमध्ये, तर पसूल होतं फॉर शुअर. पण पण समज जर समज ते विचार, डोक्यामध्ये विचार काय उलट आले, तर इट डझन रिअली पसू. ऑफकोर्स डिफरंट हे आहे त्याच्यामध्ये, डिफरंट मधले आहे. पण इथे पेसाचं अर्पण, कोणत्या पण अर्पणामध्ये समज जर डोक्यामध्ये विचार वेगळा आला, का त्यांनी तो अर्पण दुसरा दिलाय, तर त्याच्याने पण पसूल होऊ शकते. आता आपण बघू या मिशनामध्ये, का खामेच माणसाकडे त्याच्याकडे समज जर खामेच असेल त्याच्या घरी, नाहीतर त्यांनी कुठे ते बाहेर ठेवलंय त्याच्या बॅगमध्ये, फॉर एक्झाम्पल खामेच असेल, आणि आपल्याला माहिती आहे का पेसाकच्या अर्पण देतात ते खच्चोच्या नंतर देतात, आणि खच्चोच्या नंतर खामेच आपल्याकडे नसला पाहिजे. तर त्याचा समज जर त्याच्याकडे खामेच असेल आणि तो अर्पण देतोय, तर त्याच्याकडे काय आहे त्याच्यामुळे तो अर्पण, त्याच्यावर इफेक्ट होऊ शकते. ते आपण बघूया कसं काय इफेक्ट होऊ शकते. का तो अर्पण पण पसूल होऊ शकते, कारण त्याच्याकडे खामेच आहे. तर नाही नुसता विचारमुळे, पण त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे पोझिशन मध्ये काहीतरी आहे, त्याच्याकडे बॅग मध्ये काहीतरी त्याने ठेवलंय जे असूर आहे ठेवायला, आणि त्याच्याकडे असताना पण त्यांनी अर्पण दिलंय हा, तर तर त्याच्यात एक मोठा ट्रान्सग्रेशन होत आहे. ते आपण बघूया इकडे. आपण वाचूया पहिले मिशना, नंतर मग त्याच्या आतमध्ये एक्सप्लेनेशन बघूया. השוחט את הפסח על החמץ עובר בלא תעשה. רבי יהודה אומר, אף אל התמיד. רבי שמעון אומר, הפסח ב14 לשמו חייב, ושלא לשמו פטור. ושאר כל הזבחים בין לשמן ובין שלא לשמן פטור. ובמועד לשמו פטור, ושלא לשמו חייב. ושאר כל הזבחים בין לשמן ובין שלא לשמן חייב, חוץ מן החטאת ששחטה שלא לשמה. आता एनिवे, तुम्ही बोलाल का लास्ट टाइम तर मिशनामध्ये पण लिश्मो आणि लिश्मो होता खूप, ते आपण बघितलं होतं लास्ट टाइम सेकंड मिशनामध्ये. पण इकडे पण तेच आहे, बघूया आपण त्याचा, तुम्ही त्याचं इंग्लिशमध्ये पण बघू शकाल. या इंग्लिशमध्ये पण बघू शकाल, तुम्ही वाचू शकाल पाहिजे तर. पण आपण एक्सप्लेनेशन बघूयात. तर ते लिहिलंय का जेव्हा कोण पण שוחט, השוחט את הפסח על החמץ, कोणतरी शेकिता करतोय पेसाखचा
पण त्याच्याकडे खामेच आहे त्याच्या पोझिशन मध्ये. त्याच्याकडे बॅग मध्ये, त्याच्या घरी कुठेतरी आहे खामेच. का त्यांनी एक कमांडमेंट तोडली. काय 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 कमांडमेंट कोणती? लो लिशखोत, लो लिशखोत अल खामेच दम जिव्खी. फाईन. पण त्याच्यानी तो कोरबान पसूल नाही झाला, पण त्याची एक आवेरा झाली. आपण नाही बोलत तो शोखेत बद्दल. का ज्यांनी समजलं शोखेतनी असा केला तर त्याला फटके मिळाले पाहिजेत. पण जो ग्रुप मधला माणूस आहे, आपण बोललो का आपण पुढे पण बघूया नीट, जास्त एक्सप्लेनेशन मध्ये, जास्त डिटेल्स मध्ये का पेसाकचा आर पण देताना ग्रुप्स बनवतात. खबुरोत खबुरोत आपण पुढे पुढे बघूया जास्त डिटेल्स मध्ये, किती ग्रुप्स असतात, कितीचा ग्रुप असतो, कोण कोण असतात, किती टाईपचे ग्रुप्स आहेत, आणि किती एका वेळेला किती देतात अर्पण. आणि इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. का कसं कसं बेतामिगदाश मध्ये सगळं सुधार होतं. एव्हरीथिंग वॉज ए एक्झॅक्ट, अप टू डेट, मिस्टेक नाही झाली पाहिजे, परफेक्ट, सगळं टायमावर, सगळं ऑर्डरमध्ये. आपण दरवेळेला बोलतोच का माणसाला लाईफमध्ये पण शेड्यूल बनवले पाहिजेत, ऑर्डरली राहिलं पाहिजे. त्याच्याने जास्त जास्त इफेक्टिव्ह येतं. लाईफ अजून चांगली जगता येतं, कारण त्याच्याकडे जास्त गोष्टी तो मिळवू शकतो त्याच्या टाइमामध्ये. ऑफकोर्स का त्यांनी सगळं बनवल्यानंतर, नंतर जसं आपण बोललो होतो का राब्बी होते ते, जेव्हा पण बनवायचे शेड्यूल, ते लास्टला यायचे आणि जे पण अकाल बोकाच्या इच्छा असेल ते होईल. म्हणजे नॉर्मली आपण शेड्यूल बनवतो आणि आपल्या मग ते नाही झालं तर मग आपल्याला राग येतो, असं चलो डिसअपॉइंट होतो. आणि मग चिडतो दुसऱ्यांवर, माणसं चिडतात कोण कोण, कारण आम्हाला पाहिजे होतं तसं नाही झालं, आणि याच्यामुळे नाही झालं, त्याच्यामुळे नाही झालं, आणि याच्यामुळे. तर ते नाही, ते दॅट्स प्रॉब्लेम आहे, ते ती मोठा प्रॉब्लेम आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल शेड्यूल बनवणे आपला काम आहे. जसं त्याप्रमाणे होणे जे आकाश बाराखीचं काम आहे, जसं त्याला पाहिजे ते होईल. आपण नुसतं ट्राय करू शकतो. पण इथे आपण बघतो बेतामिदेशमध्ये एव्हरीथिंग हॅड टू बी परफेक्ट. आणि इकडे समजा त्यांनी खांबेच पण त्याच्या पोझिशन मध्ये नाही पाहिजे. जरी सुद्धा त्या आजारामध्ये, त्याच्या बेतामिदेशमध्ये पण वेगवेगळे जागा होते. आणि त्याला ए, आपल्याला टाइम मिळेल तर आपण ते पण बघू शकू. मला नाही माहिती आपल्याला मिळेल का नाही आता टाइम, चान्स मिळेल का नाही. पण लेट्स सी इफ आय गेट अ चान्स, तुम्हाला दाखवू शकीन. जस्ट अ मोमेंट. आहे का नाही माझ्याकडे इकडे ओपन. तर आजारा होती आणि तिकडे सॉरी फॉर दॅट. आणि वेगळे टाईपचे बेतमिदाश बद्दल ऑब्विसली तुम्ही शिमून संगत थोडस बेतमिदासचं कन्स्ट्रक्शन आणि त्याबद्दल मेलाखीम मध्ये अभ्यास केला होता. तर तुम्हाला माहित असेल का वेगवेगळे टाईपची गोष्टी काय होते, ते की आपण बघू शकू बेजात असे. आणि चान्स मिळत आपण त्याच्याबद्दल पण बोलूया, कोरबानोत जेव्हा डिस्कस करू अजून डिटेल्समध्ये. तर मे बी आपण त्याच्याबद्दल पण बघू शकू. जस्ट वन शो वेगळे सेक्शन्स, एक मिनिट, जस्ट वन मोमेंट. आणि ओके. एक मिनिट, just one moment. Yeah, I'll show you. तर तुम्ही काय बघू शकाल बेतामिदाश मध्ये कोणते कोणते गोष्टी होते, याला आजारा बोलायचे. आणि ठीक आहे, बेतामिदाश बद्दल जास्त डिस्कशन मध्ये दिले. हा इस्रात इस्रायल होता, हजारात इस्रायल होता इकडे. आणि
मिसबेach होता इकडे. आणि तो हजरत कोहानिम होता, आणि कोहानिम तिकडे जायचे. इस्रायल इथपर्यंत अलाउड होतं त्यांना जायला. ए, आणि त्यांच्यासाठी बॉर्डर होती, जी याच्या पुढे कोहानिमचा जागा होती. आणि ती काही सॅक्रिफाईस द्यायचे पुढे मिसबेachवर. आपण डिटेल्स महिन्यातच जास्त. पण जिकडे स्लॉटर हाऊस होता, जिकडे स्लॉटर करायचे. आणि चफोन नॉर्थ. तर मग आतमध्ये एखाल होता. हा एखाल होता जिकडे क्रुव्हिम होते, जिकडे आपण बघतो ए, उलाम. आणि इकडे दाखवतात का कोदेश, ओहेल मोएद कोदेश. दिस इज द होली सेक्शन. आपण ते पण बघूया इकडे. ए, तर दिस इज अ कोदेश कोदेशीम, जिकडे आरोन कोदेश होता. आणि इकडे मेनोरा. एनिवे, तर आता अर्बत कुर्बानबद्दल आपण नाही जास्त आता सध्या आपण त्याच्यावर डिस्कस नाही करणार, आपल्याला टाइम नाही आहे सध्या. आपण केव्हा तरी ते आपण लास्ट टाइम बोललो होतो का, 4 गोष्टी होत्या त्याच्यापैकी त्यांनी काय पण ह्या 4 गोष्टींपैकी त्यांची चूक झाली. आणि त्यांच्या डोक्यामध्ये वाईट विचार जरी आले तरी सुद्धा त्यांना ते पसूल व्हायचा कोरबान पेसाक बद्दल. तर तिकडे तुम्ही बघू शकाल ए, कोणते कोणते गोष्टी होत्या. ए, श्किता कोणती होती. मग तुम्हाला माहिती आहे श्किता काय. Anyway, तर डू इट फास्टर. श्किता कुठे करायचे, या साईडला. एनिवे आपण त्याच्याबद्दल जास्त डिस्कशन करूया. एनिवे श्किता. आणि मग कबाला. एक थांबूया मे बी. आणि मग त्याच्यामध्ये झ्रिका होता, त्याच्यामध्ये ते दाम, तो दाम फेकायचे मिसबेachवर. अँड सो ऑन. सो इट्स, तो प्रोसेस बद्दल आपण केव्हा ते डिस्कस करूया. ते मला तुम्हाला दाखवायचं होतं एक वेळा. पण हे जात असे आपण स्पेशल शिवरी जेवण ज्याच्यामध्ये हे पण डिस्कस करूया सगळं इच अँड एव्हरी स्टेप्स ऑफ बेथामिकदाश मध्ये कसे तो अबुदा होता आणि कोरबानोचा. पण फॉर द टायमिंग दॅट वॉज इनफ. तर आपण बोललो जरी सुद्धा त्याच्या आजारामध्ये, त्याच्याकडे आजारामध्ये नसेल, त्या एरियामध्ये नसेल, त्याच्या घरी असेल तरी सुद्धा तो प्रॉब्लेम आहे. राबी येहुदा बोलतात का तेच नाही, पेसाख अर्पण बद्दलच नाही आहे, पण जास्त तमीजच्या अर्पण बद्दल. तमीज तमीजचा अर्पण आपण बोललो का, लास्ट टाइम आपण शिकलो होतो का कोरबान तमीद तो आधी दिले जातं आणि मग पेसाखचं अर्पण दिले जातं. तर कोरबान तमीजचं अर्पण पण जो एक शहारीचं असतं, सकाळचं तमीद असतं, आणि एक दुपारचं असतं, बेन आरबाईम बोलतात त्याला. तो आपण लवकर करतो, म्हणजे मग पेसाखला अर्पण बरोबर देता येईल म्हणून. पेसाखचं अर्पण दिलं पाहिजे, ते सगळ्यांना टाइम मिळेल तेवढं द्यायला म्हणून. तमीद लवकर करतो. आणि ते पण खच्चोच्या नंतरच आहे ऑफकोर्स. आपण बोला हाफ एन आवर आफ्टर खच्चोत, हाफ एन आवर आफ्टर मिड डे. आणि मिड डे नंतर अर्धा दिवस झाल्यानंतर खामेच आपल्या पोझिशन मध्ये ठेवणे अलाउड नाहीये. तर समज तमीजचा अर्पण दिला कोणी, म्हणजे तमीजचा अर्पण दिला अं, आणि जे शेकिता करतोय ऑफकोर्स त्याच्याबद्दल. आणि समज जर त्याच्याकडे आहे खामेच, त्याच्या बॅग मध्ये खामेच, त्याच्या घरी राहायला खामेच, तर तरी सुद्धा इट्स तो लाव, तो अवेरा इज, तो एक कमांडमेंट तोडतोय. काय आपण बोललो, लो लो शशिखात al dam zivchi, खामेच al dam zivchi. तर तो आपण बोलतोय का इकडे तमीजच्या अर्पण मध्ये पण तो एक अवेरा करतोय. पण हाला काही लागताना कामा नाही, काय तमीजच्या अर्पण बद्दल आपण पेसाखच्या अर्पण बद्दलच बोलतोय इकडे. राबी शिमोन बोलतात
कारण समज जर माणसाने अर्पण दिला पेसाखचा शेलो लिश्मो ऑन एरेफ पेसाख, का त्यांनी समज जर अर्पण दिला एरेफ पेसाखला, पेसाखचा अर्पण दिला लो लिश्मो ऑन खामेच इज पतूर. का? कारण पेसाख शेलो लिश्मो ऑन एरेफ पेसाख, समज जर त्यांनी अर्पण दिलं, आपण बोललो होतो लास्ट सेकंड मिशनामध्ये, का समज त्यांनी अर्पण दिला पेसाखचा लो लिश्मो. लो लिश्मो म्हणजे काय? फॉर द सेक ऑफ पेसाखचा अर्पण. इफ यू डिन गिव्ह, त्यांनी विचार नाही केला का हा पेसाखचा अर्पण आहे आणि त्यांनी अर्पण दिला, तर ते ऑलरेडी पसूल झाला. आणि मग त्याच्याकडे खामेच असेल तर ऑफकोर्स काय फरक पडते, त्यांनी पेसाखचा अर्पणच दिला, अर्पण नाहीये, हा पेसाखचा अर्पण नाहीये, तो ऑलरेडी पसूल झाला, कारण त्यांनी त्यांनी विचार वेगळा केला होता. तर म्हणून मग त्याला ती कमांडमेंट त्यांनी नाही तोडली, कारण त्यांनी अर्पणच बरोबर नव्हतं दिला. आणि दुसरा रिझन आहे, राबी शिमोन बोलतात का हे का जी पण गोष्ट ए, ए, बरोबर नाहीये शहिता करायला, म्हणजे त्यांनी विचार बरोबर नव्हता, त्यांनी चुकीचा विचार केला आणि त्याची विचार बरोबर नव्हते आणि ते शकिता करायला ते अनफिट आहे, ते बरोबर नाहीये. मग ते शकिता की जसं काय त्यांनी काहीच नाही केलं, त्यांनी अर्पणच नाही दिलं, काहीच नाही केलं त्यांनी. आणि म्हणून राबी शिमोन प्रमाणे त्याला तो तो अवेरा नाही होत, त्याचा अवेरा नाही होत. ए, पण राबी शिमोन ऑन द अदर हँड बोलतात का कोण दुसरा कोर्बानात देईल एरे पेसाख ला, दुसरे अर्पण देईल आणि खामेचवर, म्हणजे खामेच असेल त्याच्याकडे आणि त्यांनी दुसरे अर्पण दिले, तरी सुद्धा त्याला प्रॉब्लेम नाही, तो ही अवेरा नाही करत खामेच असून अर्पण देण्याबद्दल. तरी सुद्धा ते कशर झाले तरी पण, कारण त्याच्यामध्ये आपण बघितलं त्या पसुकीमध्ये दाम जिफकी 2 वेळा लिहिलंय, आणि दाम जिफकी 2 वेळा लिहिलंय म्हणून कशाबद्दल बोलते? नुसता पेसाख बद्दल लिहिलंय. आणि म्हणून राबी शिमन बोलतात नुसता पेसाख बद्दल, नुसता पेसाखच्या अर्पण बद्दल लिहिलंय, आणि मगच त्याला अलाउड नाहीये, मगच त्याचं जसं का आवेरा होतं. पण दुसऱ्या अर्पणामध्ये त्याचा काहीच आवेरा नाही होत, असे शिमोन बोलतात आपल्याला. आणि आपण कंटिन्यू करू मे बी नेक्स्ट टाइम. सेम थिंग, मला माहिती आहे का थोडासा जास्त डिटेल्समध्ये आपण चाललोय थोडासा, पण इट्स फाईन, इट्स ओके, आय थिंक सो. कारण आपल्याला थोडासा अंडरस्टँड करायला पाहिजे मिशना, अंडरस्टँड करायला पाहिजे, थोडासा आयडिया आली पाहिजे. मी नाही एक्सपेक्ट करत का आपल्याला आठवण राहील अजून थोड्या वेळाने पण काय आपण बोलतो त्याच्याबद्दल, पण जस्ट टू गेट अन आयडिया. का समजा तुम्ही रिवाईज कराल, तुम्ही वाचाल मिशनाई होत, तर तुम्हाला माहित असेल आपण कशाबद्दल बोललो. जस्ट टू गेट अन आयडिया. कोणा डिटेल्समध्ये बघायचं, ऑफकोर्स आपल्याकडे डिटेल्स आहेत, शिवरीम आहेत, ऑनलाईन शिवरीम आहेत मिशनायतवर, त्याच्यामध्ये तुम्ही जास्त डिटेल्समध्ये बघू शकाल. पण जास्त गेट एन आयडिया आपण बघतोय, पण एक्सप्लेन करणे इज नॉर्मल, वी नीड टू एक्सप्लेन इट. थोडासा जास्त डिटेल्समध्ये फाईन, आय एम सॉरी, पण एक्सप्लेन केलं पाहिजे थोड्याशा डिटेल्समध्ये. मी जास्त डीप नाही जायला बघत, जस्ट टू नो नो व्हॉट्स गोइंग ऑन. एनिवे, आपण इकडे मध्ये मध्ये थांबूया इकडे, आणि बाकीचा आपण नेक्स्ट टाइम त्याच्याबद्दल बोलूया, बेसरत हशेम. एम, अजून ओके, इफ आय गेट अ चान्स आपण बघूया एक छान स्टोरी, ती तुम्हाला पण आवडेल आय होप. कारण anyway, just a moment. आपण बघूया ही स्टोरी. ती पण सर्पाबद्दलच आहे, आज इट्स फाईन. एनिवे, तर अजून एक एक घटना घडली होती तिकडेच इस्रायलमध्ये, आणि ती पण तिचा खाली कडून ऐकली मी. द सेम थिंग. एक वेळ एकांनी अं, एका कपलनी, एका फॅमिलीनी सोफा विकत घेतला. सोफा विकत घेतल्यानंतर नवीन सोफा घरी आला, फार एक्साइटमेंट. कोर्स सगळ्यांना एक्साइटेड असतात नवीन सोफा घेणारे. कोणता पण नवीन सोफा घरी आला, कोणती पण नवीन गोष्ट आली, तर सगळे एक्साइटेड असतात.
आधी नवीनचे नवीनचे 9 दिवस नवलाचे बोलाचे समथिंग दॅट राईट. तर आजकालच्या काळी मला वाटते 3 दिवस नवलाचे बोलू शकता, कारण माणसं जास्त जास्त वेळ नाही टिकू शकत एका गोष्टींमध्ये. तर जास्त त्यांना चेंजेस जास्त फास्ट लागतात आजकालच्या जमान्यात, आजकालच्या मुलांना म्हणजे डिपेंड्स आजकालच्या जमान्यामध्ये. तर एनिवे, तर नवीन सोफा घरी आला. सोफा घरी आला, वाव. प्लास्टिक वगैरे काढलं आणि ते नवरा बायको मस्तपैकी कोचवर त्यांच्या नवीन सोफावर बसले. बूट वगैरे काढून पाय वगैरे वर घेऊन मस्त, वाव एजे मस्त लेदरचा सोफा. किती एन्जॉय करत होते ते पण. म, ते फर्स्ट का सेकंड फ्लोअर का कोणत्या वरच्या फ्लोअरवर राहत होते. आणि अचानक बघतात तर काय, त्यांच्या हॉलमध्ये सर्प. त्या हॉलमध्ये सर्प, एवढा मोठा सर्प कुठून आला? उड्या मारायला लागले. वाव, कुठे जाणार आता? तर सर्प हॉलमध्ये फिरायला लागला. लगेच त्यांनी फोन केला. अरे, सर्प लोकेतना हाशिमला, स्नेक कॅचरला फोन केला त्याला लवकरात लवकर ऍड्रेसवर. आणि तेव्हापर्यंत ते सोफावरून खाली उतरलेच नाही दोघे. ते मुलं होते का नाही माहित, त्यांनी काय सांगितलं नाही त्या स्टोरीमध्ये. पण अं, आणि मग तो आला. एव्हरी एरियामध्ये असतात नॉर्मली. आमच्या इकडे पण एक होता, एक फेमस होता आमच्या इकडे, खूप एक प्रोफेशनल, खूप प्रोफेशनल, किती वर्ष त्याला एक्सपिरियन्स होता एरियामध्ये राहणारा. आणि त्याचा तोच प्रोफेशन होता. त्याला खूप एक्सपिरियन्स होता सर्व टाईपच्या सर्पांनी. पण एक दिवस तो सर्प जास्त चप्पल चपळ चपळ निघाला आणि त्यांनी चावलं त्याला. आणि तो तो लगेच मेला. तर ही गोष्ट इट्स नॉट दॅट सिम्पल. सर्प पकडायला कोण पण किती पण एक्सपिरियन्स असेल, किती पण माणसाला माहीत असेल, तरी पण हे गोष्टी डेंजरस असतात. मी स्वतःला बोलतोय. एनिवे, तर अम, तर तो आला, त्यांनी पकडला त्या सर्पाला फर्स्ट ऑफ ऑल. तो बोला, सर्प आला कुठून? एवढ्या वरच्या फ्लोअरवर सर्प येईल कुठून? तो बोला, आम्ही हा सोफा मागवलाय. तो बोला, हा सोफा मे बी सोफामध्ये असेल, लपला होता कुठेतरी. तो त्यांनी लगेच तो सोफा उघडणारा सोफा होता आणि आतमध्ये अजून एक बेड होता. त्यांनी वाकून वाकून बघितलं तर काय, वाव, त्याला अजून कोणतरी आतमध्ये दिसलं. अजून कोणतरी दिसलं अजून आतमध्ये. लगेच त्यांनी काठी वगैरे घेतली आणि बघितलं तर अजून एक सर्प त्याला बाहेर काढला, की त्याला वाव, अजून एक सर्प मिळाला मोठा. तो बोलला, वाव, हा तर बेड काढला पाहिजे पहिले बाहेर. त्यांनी हळूहळू तो खालचा बेड उघडला, सोफाच्या खालचा बेड उघडला. आणि बघतो तर काय, आतमध्ये जागा केली होती, सर्व स्पंज फाडलेला होता आणि आज आतमध्ये अजून एक सर्प मस्तपैकी बसला होता. 3 सर्प सोफाच्या आतमध्ये. 3 सर्प पकडले त्यांनी आणि बोले, बघ आता काय करायचं, तू विचार कर. वाव, तो माणूस एवढा भडकला. तो लगेच फोन केला जिकडून त्या फर्निचरच्या स्टोअरला, ओनरला, आणि बोलले, काय हे काय, अरब लोकांकडून पाठवलेत काय? अरब कडून पाठवल्या ते गोष्टी. सर्फ महालाला पाठवले सगळ्यांना इकडं, अख्ख्या फॅमिलीला. आत्ताच्या आत्ता सोफा घेऊन जा आणि मला नवीन सोफा पाहिजे. हे काय अशा गोष्टी देतोस? ते एनिवे, ते पण बेद्दीनकडे गेले. बेद्दींनी डिसिजन दिला. पण बेद्दींनी डिसिजन दिला का त्यांनी नवीन सोफा त्याला दिला पाहिजे. आणि आणि ऑफकोर्स त्याची पैशाचं काय, त्यांनी जो आला होता पकडायला, त्यांनी 3 सर्प पकडले. मला नाही माहित का ते रेट्स सर्पाप्रमाणे पण लावतात का नाही, ते मला आयडिया नाहीये. एक सर्प 400-450, दुसरा सर्प 600. मला नाही माहित काय रेट्स असतात त्यांचे. पण त्याला तेवढे पैसे भरायला लागले त्याला. तर त्यांनी डिमांड केला नवीन सोफा
आणि त्या लोकेत नकाशीम सर्प पकडणारे त्याचे पण पैसे दिले पाहिजेत. तर डिसिजन होता त्यांचा, एंड ऑफ द डे रब्बानीचा डिसिजन होता का त्यांनी नवीन सोफा दिला पाहिजे. आणि जे पण सर्प पकडणारे पैसे होते ते त्यांनी खय्याब नाही द्यायला. खय्याब नाही द्यायला. ही इज नॉट ऑब्लिगेटेड टू. कारण त्याच्या हाताने त्यांनी ती गोष्ट नाही केली. ते त्याच्या झाली, त्याला माहित पण नव्हतं त्याच्या गोडाऊन मध्ये ते सर्प कुठून आले आणि ते बसले होते आतमध्ये. त्यांनी घर बनवलं मस्त आतमध्ये. तर तिने तिने बेने आदाम तिने शमाईम कडून खाई हवे त्यांनी त्याला द्याला. पण त्यांनी कोर्ट पासून त्यांनी त्यांना खायेव त्याला ऑब्लिगेट नाही करू शकत ते पैसे भरायला त्याला. तर एनिवे, पण त्याला नवीन सोफा दिलाच पाहिजे त्याला. नवीन सोफा त्याने दिला पाहिजे, कारण ती भीती, जी भीती त्यांच्या आतमध्ये ती राहिली, तो सोफा समज जर नुसता फिक्स करून काही दिलं तरी सुद्धा ते केव्हा पण त्या सोफावर बसतील तर त्यांना ती आठवण येईल की सर्प कसे बाहेर निघाले. त्यामुळे इट्स नॉट अ गुड थिंग. ते त्याच्यापासून ते पाऊच नाही शकणार कधी बाहेर. त्याच्या डोक्यातून ती गोष्ट काढूच नाही शकणार. म्हणून त्यांना नवीनच गोष्ट पाहिजे. म्हणजे चेंजेस करून दिले पाहिजे, नाहीतर त्यांना वाटलं पाहिजे का चेंज केली. मगच त्याला अलाउड आहे ती गोष्ट त्यांना द्यायला. आणि तो त्यांचा डिसिजन होता. ते एनिवे, आपण आज सर्पाबद्दल बोललो जास्त, आय थिंक सो. पण एनिवे, आपण कोरबान पेसाक बद्दल पण बोललो. इट्स फाईन. परत शबुआ बद्दल बोललो आणि कोरबान पेसाक बद्दल पण थोडा डिस्कशन केला. थोडा डीप होता, पण एनिवे तो ओके फाईन. तर आपण आपला शिवर इथे थांबवूया बेजात शेम. विल फिनिश द शिवर विथ द स्मॉल स्मॉल प्रेयर ॲज युजल. मला काय प्रश्न असतील तर मी त्याचं उत्तर नेक्स्ट टाइम देऊ शकेन. इफ यू वॉन्ट टू आस्क रिगार्डिंग मिशनायोत, नाहीतर हलाखिक डिसिजन ऑफ द रब्बानीम रिगार्डिंग ते सरपांबद्दल त्यांनी डिसिजन काय दिला त्याच्याबद्दल, आय कॅन चेक अँड टेल यू इफ यू वॉन्ट. कोणा काय प्रश्न असतील विचारू शकता आता. ओके फाईन. ओके. So we'll finish this shiur with the small prayer as usual. מודה אני לפניך, אדוני אלוהי, שלא שמת, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים, ואני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים, אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, we move forward. May you have a great week, and בעזרת השם, a great Shabbat. שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. Thanks a lot for coming to the shiur. आणि प्रत्येक मिनिट जो तुम्ही शिवर ऐकता आणि आपण थोडासा अभ्यास करतो, तर आपल्याला माहिती आहे आपण किती ब्लेसिंग्स आणतो आपल्याला, स्वतःला, आपल्या फॅमिलीला, आपल्या एरियामध्ये आणि ऑफकोर्स अख्ख्या जगामध्ये. सो खजाकू बरुख. थँक्स अ लॉट. वेकोल तू बेशबा. चलो चलो चलो.